आणि जबरदस्त खेळ, एक षटक टाकलं, 3 विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आनंद कुमार यांनी घेतला. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. तर तुर्तास आपण या ठिकाणी या प्रेझेंटेशन बॉक्स मधून थांबतोय. नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होईल आणि नवीन आवाज आपल्या कानावरती पडेल. आवाज असेल अलंकारिक शब्दांचा खजिना. आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी ढोमे सर आणि या हिंदीचा सुमधुर आवाज दुसऱ्या बाजूला सलीम भाई आपल्या समवेत जोडले जातील. या आपला असेल हार्दिक स्वागत. धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. 14व्या हंगामाची सुरुवात आज झालेली आहे प्रहार प्रीमियर लीगच्या आणि सकाळपासून सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे विद्यार्थ्यांचे 10 संघ मैदानामध्ये खेळत आहेत. विजयदुर्ग विरुद्ध जंजिरा अशी एक जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. सातत्यानं जंजिरा संघ या स्पर्धेच्या टॉप लिस्टमध्ये राहिलेला आहे. अनेक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. तर आता विजयदुर्ग इथं मैदानामध्ये फलंदाजी करणारा संघ आपला 12th मॅन पाठवा इकडे. फलंदाजांचा 12th मॅन इथे नाहीये, तर क्षेत्ररक्षकांचे 12th मॅन आलेले आहेत. जंजिरा फायटर्स अजय पुराणिक संघनायक आहे. या संघामधून सचिन भोसले 23,000 पॉइंट्स त्याला मिळालेले आहेत. विजय महाडिकला 16,000 पॉइंट्स, अतुल डिंबळेला 12,000 पॉइंट्स, संकेत पाटील त्याला पण 12,000 पॉइंट्स, ऋषिकेश दवणेला 8,000 पॉइंट्स. असे एक टॉपर लिस्ट मधले काही प्लेयर्स आहेत. विशाल सोरमारे 3,000, उमेश गाडेकर 4,000, प्रफुल्ल बाविस्कर 8,000, महेंद्र चव्हाण 3,000, महेश पुजारी 2,000, विजय महाडिक 16,000, अतुल डिंबळे 12,000, यादव शिवराम यादव शिवराम गवारी 2,000, निखिल इथापे 3,000, आशिष खोकर 3,000, तर ऋषिकेश दवणे 8,000 आणि युवराज सरगर 1,000. अशी एक तगडी फौज आहे जंजिराकडे आणि त्यांची लढत आता होणार आहे ती विजयदुर्ग समोर. विजयदुर्ग लायन्स सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. विनोद कुंभार आणि अभि दांडगे. विनोद कुंभार अभि दांडगे ही जोडी मैदानामध्ये. अतुल डिंबळेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. प्रकाश राठोड संघाचे संघनायक आहेत आणि पहिला चेंडू उंच उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली पोहोचतील. ओहो, दोघांमध्ये थोडीशी धडक. थँक्यू डीजे. कॅच सुटलेला आहे डीजे. तर विजयदुर्गची चर्चा आपण करत होतो. अजय उबाळेला 8,000 पॉइंट्स मिळालेत, अभि दांडगेला 6,000 पॉइंट्स, विनोद कुंभारला 23,000, हर्षल काळेला 6,000, ऋषिकेश गीतेला 1,000, सौरभ घोडके 6,000, अजित राठोड 1,000, शुभंकर मंकाळे 4,000, तर विकी पवार 1,000, सैब शेख 32,000, बद्रीनाथ कुरवडे 1,000, विशाल पडवळ 7,000. उजवाईच्या बाहेरचा चेंडू इथे निर्धाव आहे. तर ॲडव्होकेट अजय धाकतोडे बेस पॉइंटला संघामध्ये सहभागी झाले. अश्रू दातखेळे 2,000 पॉइंट्स. अशी एक तगडी फौज आहे विजयदुर्ग लायन्स. इथे कॅच आपण पाहिला मागचा. दोन्ही क्षेत्ररक्षक करत चेंडू खाली येत होते, मात्र एक सोपा कॅच होता तो मात्र इथे कठीण झालेला आहे. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. इथे फलंदाज अभि दांडगे, कनेक्शन मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू येतोय, फलकावरती धावा 3. पहिलं षटक अतुल डिंबळेचं अत्यंत प्रभावी. तर माझ्या समोर जोडले जात आहेत सलीम शेख सर, आपलं स्वागत आहे सर. पहिलं षटक सुरू झाले आणि अतुल डिंबळेनं फक्त 3 धावा खर्च केले. कॅच पण सुटलेला आहे. जबरदस्त गेंदबाजी अतुल गदिगे. नाम अतुल है, अतुल ने काम अब तक करते हुए, हालांकि कैच ड्रॉप हुआ जो कि गलती से. फिर से बात है यार, बैकअप हैंडलर लेग गेंदबाजी, शायद विकेट पीछे विकेट कीपर थोड़ा सा फंबल होते नजर आए. तो बहुत अच्छी गेंदबाजी की है. तो ये गेंदबाजों ने पूरी तरह से कमर कसी थी, पूरी तरह से विकेट लेने की कोशिश भी की थी. एक हाफ चांस जो कि पूरी तरह से चांस था लेकिन कॉल किया नहीं है. वो कहते तालमेल की कमी नजर आई है. एक बड़े मंच पे आप खेल रहे हैं सर जी, कि तो कॉल करना जरूरी है. वहां पर मिस जजमेंट हुआ. मौका मिला विजयदुर्ग के बैटर को. 5 गेंदे 4 रन. एक अच्छी शुरुआत की है अतुल ने, मैं कहूंगा. जरूर अतुल डिंबळे संघनायकानं त्याच्यासाठी काही खास पॉइंट्स खर्च केलेले आहेत. ते जास्तीचे का खर्च केलेत आणि पहिल्या षटकामध्ये दाखवून दिले. षटक संपलेलं आहे. विजयदुर्ग लायन्स 4 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. अभि दांडगे 3 वरती, तर विनोद कुंभार 1 धावसंख्येवरती नाबाद आहे. ये अच्छी गेंद थी. अगर दिखे तो वैसे तो आपने पीछा किया था
पीछा करते नजर आए, लेकिन कनेक्शन प्रॉपर हुआ नहीं है। गेंद और बल्ले का सही कनेक्शन की कमजोरी नजर आई। और अब आए कप्तान, आए सीना तान कप्तानी कैप्टन कूल अजय पोनिक आए हैं। एक बेहतर खिलाड़ी, पिछले सीजन में देखा है कि गेम चेंजर ये गेंदबाज है अजय पोनिक जी। शायद देखिए पहले ओवर में 4 रन, तो बल्लेबाज का प्रामाणिक यहाँ पर देखिए एक ही पक्ष रहेगा कि रन बनाने की कोशिश करेंगे, क्योंकि पावर प्ले का दूसरा ओवर है। अजय पुराणिक फेवरिट खेळाडू राहिलेला आहे प्रहार प्रीमियर लीग मध्ये। प्रत्येक हंगामामध्ये अजय पुराणिकने आपली दमखम दाखवली, मॅन ऑफ द सिरीज अनेक वेळा जिंकल्यात। इथे फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला चेंडू, गॅप मोठा आहे, रोहित शर्मा स्टँड मध्ये 4 रन्स। और जिस तरह से आपने नाम किया, जिक्र किया, उसके बाद में इस बल्लेबाज ने कहा आइए जनाब स्वागत है आपका चौके के साथ में। देखिए तो लेंथ गेंद बहुत जल्दी पिक किया, उसके बाद में एक कमाल का चौका, यहाँ पर बहुत जल्दी पोजीशन में आए थे यहाँ पर बैटर। एक्शन रिप्ले में देखिए जिस तरह से अजय की गेंद, छोटी गेंद और पोजीशन में इंतजार किया, उसके बाद में एक जबरदस्त शॉट, 4 रन। इस बार देखिए स्टेप आउट होके इस बार अच्छी वापसी की गेंदबाज अजय ने। पहली गेंद छोटी डाली थी, वहां पर चौका आया। दूसरी गेंद लेंथ गेंद जो कि कूद के खेलने की कोशिश की, लेकिन वहां पर सफलता मिली है। एक तेरी एक मेरी, ये डगआउट देख सकते हैं आप सामने वाली टीम का। जंजीरा जंजीरा विरुद्ध विजयदुर्ग अशी लढाई मैदानामध्ये। तर इथे विजयदुर्गचा डगआउट आपल्या स्क्रीनवरती दिसतोय। तर पुन्हा एकदा एक चौकार, अजय पुराणिकला 2 चौकार आलेले आहेत। एक संघनायक, पुढे येऊन नेतृत्व करणारा खेळाडू आहे, सातत्यानं सचिन ढवळे सरांच्या फेवरिट लिस्ट मध्ये राहिलेला आहे अजय पुराणिक। विशेष म्हणजे प्रहार 11 जी महाराष्ट्रभर खेळत असते, अनेक वेळा टीम मध्ये आपण अजय पुराणिकला बघतो आणि अनेक मॅच मध्ये त्याने मॅच विनिंग कामगिरी पण केलेली आहे। बाहेरची कड आहे, थर्ड मॅन पोहोचू शकत नाहीये, पोहोचला तो मात्र कॅच सुटलेला आहे। जीवदान, सलामीवीरांना जीवदान, इथे अभि दांडगेला जीवदान आहे। धावफलकावरती 13, सलामीची जोडी मैदानामध्ये विजयदुर्ग लायन्स। एक्शन जिस तरह से देखिए बल्ला पहले अगर देखिए तो बल्ले पहला ही शॉट खेल चुके थे, उसके बाद में टॉप एंड लिया और वहां पर गली में कैच, आसान सा कैच मौका था लेकिन हाथ से छिटक गई। और आसान कैचेस हमेशा मुश्किल बन जाते हैं। लगातार देखिए दूसरा कैच यहाँ पर ड्रॉप होता नजर आया सर जी। अगर देखिए 13 रन जरूर लगे, गोलकीपर अजय एक अच्छी कोशिश करे, सामने विनोद कुमार 2 गेंदे 1 पे बल्लेबाजी कर रहे। यस, थोडासा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता, मात्र पूल केला चेंडूला। बघितलं होतं की आपटलेला आहे बॉल आणि अजय पुराणिक सुद्धा तितकाच प्रभावी गोलंदाज आहे। त्याने बघितलं की फलंदाज पुढे येतोय, डान्सिंग डाऊन द विकेट, लगेच मागे खेचलाय चेंडू आणि त्याचा परिणाम बघितला आपण। तो फटका खेळता आला नाही विनोद कुंभारला। 14 धावा, थोडंसं स्पीड अप करा। उजव्या हाताने ओव्हर द विकेट, इथे पुन्हा खूप टप्प्याचा चेंडू आहे, मागे खेचताना चेंडू मागे आपटायचा प्रयत्न करतोय, थोडासा बाउन्स कमी मिळतोय आज अजय पुराणिकला। मग चांगला चेंडू होता, 2 षटकांचा खेळ संपला, विजयदुर्ग लायन्स 14 धावा। कमाल की लाइन और लेंथ के साथ में आखिरी गेंद बहुत रफ्तार के साथ में गेंद डाली थी, वेरिएशन नजर आए, उसके साथ में एक अच्छा ओवर फिर से बाद 10 रन इस ओवर आए। पहले ओवर में 4 आए थे, कहानी खत्म 2 की, 2 के बाद में 14 रन। अब आए टेप बॉल का ओवर, टेप बॉल की ओवर नजर आएगी। अब पहले मतलब वेरिएशन करते नजर आए। मैं बार बार कहता हूं कि सचिन जी ढवळे फाउंडेशन आयोजित ये टूर्नामेंट प्रहार प्रीमियर लीग 14वां पर्व इस टूर्नामेंट का। ये कहते हैं ना कि टेनिस के विश्व में ऐसी एक टूर्नामेंट है जहां पर साल में दोबारा खेला जाती है। स्पर्धा परीक्षा देने वाले खिलाड़ी, 800 से ज्यादा जायद खिलाड़ी, उसके साथ में ऑल इंडिया ओपन टेनिस खेलने वाले खिलाड़ी जो कि प्रॉपर है वो भी खेलते हैं, इस टूर्नामेंट का हिस्सा बनते हैं। और ऑर्गेनाइज टीम में अगर देखिए तो जिस तरह से बहुत जबरदस्त टीम है और अच्छा काम करते हैं। टेप बॉल में गेंदबाजी में ऋषिकेश, बल्लेबाजी में विनोद कुमार। मजा आएगा मैच में दोनों के बीच में, क्योंकि टेप बॉल का पहले मतलब गेंदबाज है ना एक्साइटेड बहुत है, बल्लेबाज भी उसी के अंदाज में, फ्लाई स्लिप, शॉर्ट फाइन, उसी के साथ में मिड ऑफ, मिड ऑन, इस तरह से फील्डिंग सेट की है अब तक। ये अच्छा शॉट है, शॉट अच्छा है, गैप में ओहो आखिरी मोमेंट में वो कहते ना गेंद को रोका है, अपने टीम के लिए 2 रन बचाते हुए वेल एफर्ट, एक अच्छा एफर्ट दिया है यहाँ पर देखेंगे तो। तिसरं षटक सुरू झालेलं आहे। इथे ISPL बॉल ओव्हर षटक मैदानामध्ये सुरू होत आहे।
आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. ऋषिकेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू, इथे मोमेंट मिळते जास्त आणि चेंडू अधिकचा बाहेर जातो. वाईटची घोषणा येते पंचांकडून. 1 धाव धावफलकावरती नोंदवली जाणार आहे. 17 धावा. विजय दुर्ग लायन्स. ऋषिकेश दवणे गोलंदाज. ISPL बॉल तो हाताळतो इथे. थोडासा बाहेर जाणारा चेंडू हवेमध्ये आहे आणि कॅच होईल. पहिला फलंदाज कॉटन बोल्ड ऋषिकेश दवणेला यश. लेन को पूरी तरह से पीछे हट के मिस करके अलग अलग शॉट खेलना चाहते थे, लेकिन वहां पर टॉप पे लगकर कॉटन बोल्ड का मौका और ऋषिकेश ने गलती की नहीं. एक्शन रिप्ले में देखिए तो हुआ क्या है. हिस्सा देखिए तो आप पीछे हट के शॉट खेलना चाहते थे, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, उसके बाद में कोई गलती की नहीं. कसरत को पूरा किया यहाँ पर गेंदबाज ने. ऋषिकेश ने सफलता इनके नाम आई है और 17 पे खतरा बनाया. पैस विनोद बैक टू द पवेलियन. जाऊया मैदानामध्ये. विजय दुर्ग लायन 17 वरती 1 आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाचा राखीव खेळाडू इथे नाही आहे, त्यामुळं विजय दुर्ग लायन्सला विनंती आहे आपला राखीव खेळाडू पहिला इथे पाठवा. आपल्याकडे टीम भरपूर मोठी टीम आहे. 14, 15, 16 खेळाडूंची टीम आहे आपल्याकडे, त्यामुळं एक खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवणं महत्वाचं आहे. विशाल पडवाळ. स्ट्राईक एंड वरती अभि दांडगे. नॉन स्ट्राईक एंड वरती ऋषिकेश. टॅप बॉल ओव्हर्स मध्ये अधिक प्रभावी ठरलेला आहे. यश मिळून दिले त्यानं. विजय दुर्ग. खरं तर विजय दुर्गच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतील. एक अजिंक्य किल्ला म्हणून विजय दुर्गची ओळख आहे. 11व्या शतकामध्ये शिलाहार घराण्यातला राजा भोज याने या किल्ल्याची बांधणी केली. त्यानंतर बहामणी, त्यानंतर आदिलशाह अशा अनेक राज्य होते. 1656 साली छत्रपती शिवाजी राजांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर निश्चित प्रकारे बराच वेळा किल्ला अजिंक्य राहिलेला आहे. कान्होजी आंग्रे यांचे सुपुत्र तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात देखील बराच काळ किल्ला राहिला होता, परंतु पेशवे आणि इंग्रज यांनी या किल्ल्यावरती 1756ला 13 फेब्रुवारीला जो अटॅक केला आणि त्यामुळं हा किल्ला खरं तर आंग्रेंच्या ताब्यातून जरी गेला असला तरी इंग्रजांच्या ताब्यात न येता तो पेशव्यांच्या ताब्यात राहिला. त्यामुळं सदा सर्व काळ मराठ्यांचा अंमल या किल्ल्यावरती राहिलेला आहे. म्हणून विजयदुर्गची खास ओळख आहे. एक जिब्राल्टर म्हणून देखील या किल्ल्याला ओळखलं जातं. पाहायचंय जसा विजयदुर्ग जिब्राल्टर होता म्हणजे न पराभूत होणारा होता, तर तसा विजयदुर्ग लायन्स इथे अजिंक्य ठरणार का. अभि दांडगे स्ट्राईक एंड वरती आहे. ऋषिकेश दवणे फलकावरती धावा मात्र. 19 षटक क्रमांक 3 सुरू आहे. टेप बॉल अर्थातच ISPL बॉल ओव्हर. आखिरी गेंद इस ओवर की. बहुत अच्छी गेंदबाजी. 5 गेंदे मात्र 5 रन दिए और विकेट भी अपने नाम किए है. लास्ट बॉल टू गो. सामने अभी वो थोड़ा सा देखिए चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया था, धीमा डाला था. सामने लेन गेंद, उसके बाद में हल्के हाथों से खेला दिया, उसको सहला दिया पॉइंट में. मात्र मिलेगा सिंगल. सिंगल के साथ में एक अच्छा ओवर समाप्त हुआ है. कहानी खत्म है 3 की. 3 के बाद में 20 रन. इस ओवर में आए मात्र 6 रन. विकेट भी अपने नाम किया है. ये टेप बॉल का ओवर रहा है पूरी तरह से ऋषिकेश के अदालत में. ये पूरी तरह से दर्ज किया हुआ है एफआईआर में, क्योंकि मात्र 6 रन लगे. चांगलं षटक राहिलेलं आहे. टेप बॉल ओव्हर हाताळताना गोलंदाजाने चांगला सराव केलेला आहे. मोमेंट थोडीशी कमी मिळते, म्हणजे एकदम बनाना स्विंग जसा टेनिस बॉलला टेप गुंडाळल्यानंतर मिळतो तसा मिळत नाहीये. पण एक चांगलं आहे की तो स्विंग होतोय. बॉल हवेमध्ये स्विंग होत असेल बॉल तर त्या बॉलवरती नजर ठेवणं, कायम ठेवणं थोडंसं कठीण होतं फलंदाजांसाठी. पण गोलंदाजांना सुद्धा त्याच्यावरती कंट्रोल मिळवणं थोडंसं कठीण आहे. इथे गोलंदाजांनी सकाळपासून खूप चांगलं काम केलंय. फलंदाजांना या षटकामध्ये क्वचित एखाद्या संघानं चांगलं प्रभुत्व गाजवलंय. इथे चांगलं षटक राहिलं. ऋषिकेश दवणेकडून फक्त 6 धावा आल्या आणि विकेट देखील त्याने काढलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. विजय दुर्ग लायन्स 20-1. चौथी ओवर की पहली गेंद के लिए तैयार रहेंगे यहाँ पर बैटर अभी. अब देखिए अभी को घेर शिफ्ट करना पड़ेगा क्योंकि बहुत देर हो जाएगी, वरना ओह फिर से बार वही लाइन और लेंथ. पिछले अगर देखिए तो दूसरा ओवर डालने आए थे सर जी, वहां पर आखिरी गेंद इन्होंने इसी तरह से डाली थी. थोड़ा सा देखिए स्टंप को कवर किया, उसके बाद में स्लाइस करना चाहते थे गेंद और बल्ले का कनेक्शन नहीं है. डॉट गेंद आई है. ये डॉट गेंद है ना विजय दुर्ग लाइन्स के ऊपर दबाव डालेगी क्योंकि मात्र लगे 20 रन.
अतुल डिंबळे परत एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, पोझिशन मध्ये आला होता, मात्र चेंडूचा बाउन्स व्यवस्थित हाताळता आला नाही फलंदाजाला आणि धाव फलक एका धावेने पुढे पोहोचेल 21 वरती 1 विजय दुर्ग लायन्स। कहीं न कहीं रोका है 21 पे 1। आप देखिए मुकाबले की बात करें तो अतुल की गेंदबाजी वो आला दर्जे की रही है, टप्पा बहुत अच्छा है और वेरिएशन ज्यादा करने रही है, अपने लाइन और लेन पे निर्भर है और बल्लेबाजों को ट्रस्ट करा रहे हैं, ट्रस्ट आ रहे हैं यहाँ पर अपने गेंदबाजी के ऊपर। विशाल, वाह क्या बात है, पीछे हटके ये गेंद है ना वैसे भी आपके लिए बड़ी बन जाती है। आप देखिए इस गेंद को आपको खेलना है तो बैकफुट में जाइए, बेट को पीछे ट्रांसफर करके उसके बाद में नजरें जमा रखिए, उसके बाद में लेट कट खेलिए, लेकिन इतने पीछे आप चले गए, रेंज से बाहर गए, आउट ऑफ रेंज हुए यहाँ पर विशाल पडवळ 21 पे 1। लांब टाकायचा प्रयत्न आहे अतुल डिंबळेचा, त्यामुळे डॉट बॉल इथे आलेला आहे। यस, खूपच इथे अजून मागे टप्पा खेचला होता आणि फलंदाजाने ओळखला होता, मात्र त्याला टायमिंग करणं तिथे शक्य झालं नाही। फाईन लेगचा खेळाडू वेळीच पोहोचला तिथे। एकच धाव पुन्हा एकदा 22 वरती 1 विजय दुर्ग लायन्स। तर अभि दांडगियाचा सामना करणार आहे अतुल डिंबळेचा। संघर्ष करना पड़ेगा यहाँ पर, बड़े शॉट के लिए जाना पड़ेगा, बड़ा ओवर बनाना पड़ेगा, क्योंकि ज्यादा है ना आप सहमे रहेंगे तो सामने वाला चढ़ के गेंदबाजी आपके ऊपर करेगा। और इस बात की हेलीकॉप्टर उड़ान तो बहुत अच्छी बनी है और जाएगा, रिजल्ट भी देखा जाएगा 6 रनों के लिए। थँक्यू डीजे। पुढे होता चेंडू आणि वेळीच ओळखला, लॉफ केला चेंडूला सरळ बॅट न, टायमिंग चांगलं मिळालं होतं इथे। लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता कॅच करण्याचा विशाल तिथे, पण सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल। 6 धाव, उंची जास्त होती, सीमारेषेच्या फार लांब नव्हता चेंडू, परंतु उंची जास्त असल्यामुळे तो कॅच करणं थोडंसं कठीण गेलं। विशालसाठी एक षटकार मिळतोय अतुल डिंबळेला। आखूड टप्प्याचा चेंडू, हो पूल करण्याचा प्रयत्न, फसला तिथे अभि आणि सोपा कॅच होता अतुल डिंबळेसाठी। दुसरा धक्का विजय दुर्ग लायन्सला। देखिए तो पहली गेंद गलती की थी आगे, अगर देखिए तो आर्क में गेंद डाला, उसके बाद में अभी ने ना बिल्कुल आउट ऑफ पार्क मारा, तो दूसरी गेंद पे अगर देखिए थोड़ी सी पटकी हुई गेंद, थोड़ा सा देखिए बॉडी के अगर देखिए तो अंदाजा लेते हुए वहां से अगर देखिए तो पोजीशन में आए नहीं, खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे और सफलता मिली फिर से बार अतुल के नाम। एक अच्छी विकेट अपने नाम की है, कहानी के तरफ 4 के बाद में मात्र 28 रन 2 विकेट के नुकसान पे। लग रहा था कि अभी एक अब वो मोमेंट अपने तरफ खींच लेंगे, एक बड़ा अच्छा स्कोर की तरफ एग्रेसिव रहेंगे, लेकिन नहीं, ये हुआ नहीं है। ये शायद अब यहाँ से देखिए मात्र अभी भी ना 4 का खेल खत्म है, 18 गेंदें बाकी है। अब इस तरह से और खेलते रहेंगे तो तकरीबन अगर ये 50-55 मुश्किल से लग जाएंगे। लेकिन सरपंच साहब हायलाइट्स आपण बघतो, हा कॅच जिथे सुटला होता आणि त्याच्यानंतर फलंदाजाने जरूर काही मोठे फटके खेळायचे प्रयत्न केलेत, पण गोलंदाज विशेषतः अजय पुराणिक आणि त्याबरोबर अतुल डिंबळे दोघांनी खूप चांगली गोलंदाजी केली। फलंदाजांना जास्त मोकळे फटके खेळू दिले नव्हते, काही प्रयत्न जरूर झाले, मात्र 2 कॅच संपूर्ण इनिंग मध्ये ड्रॉप झाले। अतुल डिंबळेनं शेवटी एक यश मिळवून दिलंय। पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे कॅच, आता सोपा होता विशालसाठी। तिसरा फलंदाज विजय दुर्ग लायन्सनं इथे गमावलेला आहे। शुक्र डीजे। फिलहाल आगे दिखे तो लॉफ्टेड शॉट करना चाहते थे लॉन्ग ऑफ में विशाल, एक हल्का सा कैच प्रैक्टिस विशाल के लिए, और विशाल ने कहा थैंक यू वेरी मच। एक विशाल ने 2 पड़वल को बाहर भेजा है। न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए मैदान में सौरभ आए हैं। अजय पौर्णे को अगर ये सफलता यहाँ पर मिलती हुई, ये बेस्ट है ना, क्योंकि हर कहते ना प्रहार चषक जब आता है तो अजय पौर्णे के नाम के चर्चे होते हैं, और उसके बाद में अश्विन के नाम के चर्चे होते हैं, सुदर्शन जी, केदार, इनके नाम के चर्चे होते हैं कि चर्चे में है ये सारे खिलाड़ी। और फिर से बार मिस टाइम, बल्ले पे लगे, रन आउट को काटवा हिट, शायद डायरेक्ट हिट होता तो डायरेक्ट काम बन जाता। जहां पर एक मुश्किल वहां पर 2 लेना चाहते थे, लेकिन यहां पर हुआ क्या है, लगातार अगर गए तो 2 रन क्या पूरे हो चुके हैं।
थोडी घाई केली यष्टीरक्षकानं, चेंडू हातामध्ये पूर्ण येऊ दिला नाही आणि स्टंप उडवले, त्याच्या हातातून चेंडू निसटला होता. तर अजय पुराणिकला एक यश मिळालं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक कॅच होता, तर कॅच सुटला तिथे. त्यानंतर डिरेक्ट हिटचा प्रयत्न पण फसला. दुसरा जो थ्रो येत होता एकाच वेळेस 3 वेळा आणि एकाच फलंदाज आला. तुम्ही पाहिलं असेल की ज्याने शॉट खेळला होता सौरभचा कॅच सुटला. नॉन स्ट्राईक एंडला सौरभला जीवदान मिळालं, परत स्ट्राईक एंडला सौरभला जीवदान मिळालं आणि पुढचा चेंडू सौरभनं सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. षटकार. क्या जबरदस्त है, बल्ले के साथ में बिल्कुल अगर ये संपर्क अच्छा, उसके बाद में मिड विकेट के ऊपर से कमाल का करेक्शन और 6 रन मिल जाएंगे और दूरी भी अंपायर के 6 की मंजूरी भी मिली है. ये कहते ना भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है और आज साथ मिला है सौरभ को और रब का साथ हो तो फिर कहानी बन जाती है. सौरभ घोडकेची फलंदाजी, मला वाटतं मागचा जो बॉल आहे त्याचा परत रिप्ले आपल्याला बघायला मिळाला पाहिजे, कारण सौरभचा चेंडू हवेत होता. त्याच्यानंतर मिड ऑफनं जो थ्रो केला त्यावेळेस तिथे तो रनआउट होता बचावला. त्याच्यानंतर मिड विकेट वरून थ्रो आला, पुन्हा सौरभकडे डेंजर एंडकडे होता, तिथे तो स्ट्रायकर एंडकडे बचावला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू नव्हता. एकाच बॉलवरती एखाद्या फलंदाजाला 3-3 वेळा जीवदान मिळत आहेत आणि त्याच्यानंतर पुढचा बॉल तो काय खेळतोय, षटकार खेळतोय. 36 वरती 3 भी दिखा है. एक और जबरदस्त अजय की गेंद. बिल्कुल देखिए आपने जिस तरह से जिक्र किया उसके बाद में देखिए अजय ने गेंदबाजी में भी धार लाई है, वो काफी बेहतर गेंदबाजी की है. वेल स्पेल बाय अजय. कहानी कदम 5 के बाद में 36 पे 3. 12 गेंदें अभी विशेष है. अगर देखिए तो इस अंदाज में चलते जाएंगे तो मेरे हिसाब से 50-52 लग जाएंगे, लेकिन 70 चाहिए. गेंदबाजी में अब विजय मारिक नाम में विजय है. विजय के लिए जिस तरह से गेंदबाजों ने अच्छा काम अब तक किया है. बल्लेबाज अब देखिए तो एक तरफ राठौड़ जी है, एक तरफ देखिए तो प्रकाश राठौड़ हमेशा है ना राउडी राठौड़ बन जाते हैं. अब ये राठौड़ है ना, अब किस तरह से खेलते हैं इसके ऊपर सबकी नजर है, क्योंकि 12 गेंदें मात्र शेष है और दोनों टीमों के लिए विशेष है. 5 ओवर में 36 लगे बोर्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान पे 12 गेंदें विशेष है. 36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रकाश राठोड संघनायक. हो कड लागलेली आहे आणि क्षेत्ररक्षक सुटतोय कॅच. जीवदान, तिसरा कॅच सुटतोय. संघनायकाला सोडून दिलंय, संघनायकाला जीवदान मिळालंय. विजयदुर्ग साठी ही फायदेशीर गोष्ट असेल का? 37 वरती 3 विजयदुर्ग. राठौड़ का कैच होना शायद खतरे से खाली भी नहीं हो सकता. हालांकि देखिए मौका था, वो आसान से लपक सकते हैं, लेकिन आसान वाला कैच मुश्किल बनता है. हमने पहले भी जिक्र किया है, आसान कैच हमेशा आसान होता नहीं है, मुश्किल बन जाता है. इस बार देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी ठीक करते हुए, गुड लेंथ के अगर देखिए पॉइंट पे यहाँ से पिक करते हुए, क्या जबरदस्त कैरी हुई है वहां पर विकेट कीपर के दस्तानों में. गोलंदाजांना खूप लवकर मला वाटतं काही गोष्टी समजलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी जो गोलंदाजीमध्ये बदल केलेला आहे ते निश्चित लाजवाब. मगाशी आपण पाहिलं पहिल्यांदा पहिले काही षटकांमध्ये अतुल डिंबळेला बघितलं, त्यानंतर आपण अजय पुराणिकला बघितलं, तर यांनी काही वेगळे चेंडू टाकलेले आहेत. इथे परत एकदा चांगला कॅच. विशालनं 2 कॅच पकडलेत लॉंग ऑफला आणि चौथा धक्का बसेल विजयदुर्ग लायन्सला. आता सौरभ घोडकेला परतावं लागेल. विशाल चोर मेरे वहां पर थे, बहुत अच्छा है ना, संभल के खेलते, काम बेहतर करते, विकेट मिला यहाँ पर. थँक्यू डीजे. खूप लांब होता चेंडू शरीरापासून आणि थोडासा पुढे सरसावत तो चेंडू गोलंदाजाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता, पण गोलंदाजाने लेंथ टाकला, लांब टाकला आणि त्यामुळेच हा फटका खेळणं थोडंसं कठीण गेलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक विशाल होता तिथे, खूप चांगला कॅच त्याने पकडला आणि चौथं यश इथे जंजिरा फायटर्सला चौथं यश मिळालेलं आहे. विजय महाडिक पहिलंच षटक तो इथे टाकतोय. एका धावेवरती 1 गडी त्यानं बाद केलेला आहे. 37 वरती 4. इथे पहिल्या 5 षटकांमध्ये आपण पाहिलं ती अजय इथे विकेट्स बघू आपण. पहिला कॅच जो अत्यंत सुंदर कॅच होता. कॉटन बोल्ट अतुल डिंबळेनं एक सुंदर अशी विकेट काढली होती.
एका पाठोपाठ एक विकेट आणि आताच आपण बघतोय की हा जो लॉंग ऑफला कॅच पकडला गेला विशाल कडून, तीनही कॅच अत्यंत सुंदर होते. मग 3 सुटलेले आहेत, 3 कॅच सुटलेले आहेत, 3 पकडलेले आहेत, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. अजून सुटलेले कॅच जर ते कन्वर्ट झाले असते तर अजून मोठा धोका विजयदुर्ग लायन्सच्या समोर असता. सचिन भांडे सरांना आपण बघतोय स्क्रीनवर. सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, जीवश्य कंठस्थ मित्र. गेले 5 वर्षांपासून निश्चित प्रहार प्रीमियर लीगशी मी जोडला गेलेलो आहो आणि सतत मी सचिन भांडे सर आणि सचिन ढवळे सर यांची मैत्री खूप जवळून अनुभवलेली आहे, खूप जवळून बघितलेली आहे. एकाच क्षेत्रात असून सुद्धा या दोघांमध्ये जी मैत्री आहे ती खरं तर कौतुकास्पद आहे आणि अशी मैत्री पाहिजे. एकाच व्यवसायामध्ये असल्यामुळे काय होतं की एक सुप्त स्पर्धा असते, त्यामुळे मैत्रीला मर्यादा येतात. उंच फटका आहे, गोलंदाजालाच पकडावा लागेल आणि खाली गोलंदाज येईल. 5वा धक्का, दुसरं यश आहे विजय महाडिकला. काय गोलंदाजी करतोय, 38 वर 5 विजयदुर्ग लायन्स. 38 for 5. आधी टीम पहुंचे डगआउट में, 38 रन लगे बोर्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पे. क्योंकि देखिए एक तरफ देखिए तो विजय दुर्ग लाइन्स की बात करें पूरी तरह से अस्त व्यस्त हुई है और वहां से अगर नजर डालेंगे तो जिस तरह से गेंदबाजी के काम करना है अजय ने किया, फिर अतुल ने किया है, जो गेंदबाज आ रहा है वो काम बेहतर कर रहा है. क्या कहेंगे नरेश सर? विजय महाडिकनं 2 विकेट काढलेले आहेत. ज्या इथे गरज होती धावा बनवण्याची विजयदुर्ग लायन्सला, तर तिथेच त्यानं विजयदुर्ग लायन्सचा उधळणारा घोडा रोखलेला आहे, लगाम खेचलेला आहे आणि खेचलेला लगाम खेचण्याबरोबरच तो स्वतःच आता घोड्यावरती स्वार होतो की काय विहंगम दृश्य आहे. स्क्रीनवरती आपण बघू शकतो. सिंहगड कॉलेजचं हे हिरवगार मैदान आहे आणि बाजूला सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचा हा अत्यंत सुंदर रमणीय असा परिसर आहे. टेनिस क्रिकेटसाठी हे मैदान वरदान ठरलेले. अनेक सगळ्या मॅचेस तुम्हाला या मैदानामध्ये बघायला मिळतील. खूप मोठमोठ्या स्पर्धा होतात तिथे. यस, हा मोठा फटका आहे. 3रा विकेट विजय महाडिक. लागोपाठचा दुसरा या षटकामधून 3 फलंदाज 2 धावांमध्ये बाद केलेत. क्या बेहतर, अगर ये कनेक्शन भी प्रॉपर हुआ था लेकिन लगा कि शायद जाएगी, दूरी मिल जाएगी, लेकिन वहां पर हुआ नहीं है. बीच में बहुत आला मतलब कैच और विकेट. लगातार 2 गेंदों में 2 सफल विकेट मिली है इस गेंदबाज को. क्या तीसरी गेंद पे तीसरी विकेट मिल जाएगी और हैट्रिक के बन जाएगी? ये देखिए हमारे प्रथम स्पोर्ट्स लाइव के माध्यम से ये कहते हैं पुण्य नगरी पुणे. बिल्कुल देखिए एक अलग साचे में डाला है, क्योंकि देखिए तो प्रथम स्पोर्ट है ना, हर काम में अव्वल काम करता है. ये कहते हैं पुण्य नगरी पुणे को आपने एक क्षण में लाया है. पुण्याचं दर्शन सगळ्या क्रीडा रसिकांना होतोय. आपण आपल्या स्मार्ट स्क्रीनवरती बघू शकतो आणि हमखास काही टेकड्या आहेत पुण्यामध्ये. जवळच तळजाई टेकडी सुद्धा आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या बाजूला देखील ही टेकडी आहे आणि त्या टेकडीवरून आपण संपूर्ण पुण्याचं दर्शन बघू शकतो. इथे हा खडकवासला परिसर आहे. वडगाव, नरे आणि हा सगळा परिसर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत कॅमेरामन. तर एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचं हे मैदान आणि ही इमारत आहे सिंहगड डेंटल कॉलेजची इमारत आहे. त्या इमारतीच्या वरून आता आपण मैदानाचं दृश्य बघतोय. हा बर्ड आय व्ह्यू आहे जिथे मॅच सुरू आहे विजयदुर्ग विरुद्ध जंजिरा. दोघेही जलदुर्ग आहेत आणि दोन्ही अजिंक्य आहेत. सिद्धीच्या ताब्यात असलेला जंजिरा हा सातत्यानं त्यांच्याकडेच राहिला, तर विजयदुर्ग मात्र मराठ्यांचा साम्राज्याचा लौकिक दाखवणारा ठरलेला आहे. तर इथे चांगला फटका विजयदुर्ग लायन्स कडून. शुभंकर, सुरुवात झालेली आहे 7व्या षटकामध्ये. षटकार येतोय 45-6 गडी बाद. कमाल का ये फुल टॉस गेंद थी, बल्ले के बीचों बीच में लगी. शुभंकर वो आखिरी ओवर का भयंकर शुरुआत की इस खिलाड़ी ने. वो फुल टॉस गेंद भी मिली इनको, सीधा स्टैंड में पहुंचाने में कसर छोड़ी नहीं है. इस समय वापसी की है, इस समय थोड़ा सा वापसी की है. अंपायर के ऊपर दबाव डाला है कि आप देखिए, चेक करिए क्या कुछ आगे कदम तो नहीं है, क्योंकि पहले गेंद पे छक्का और दूसरी गेंद पे थोड़ा यष्टिचित करते हुए क्या है पर चुस्त माही के अंदाज में नजर आई है. निखिल इथापेचा चेंडू होता आणि मला वाटतंय तिथे फलंदाजाला जाणीव झालेली आहे आणि त्यानं वॉकआउट केलेला आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट बॅनर आपल्याला बघायला मिळतोय.
तिसऱ्या पंचांकडे देखील निर्णय आलेला आहे आणि तिसऱ्या पंचांच्या कोर्टातून आपल्याला निर्णय निकाल कळेल तिकडे काय घडलेलं आहे. तोपर्यंत आपण पुण्याचं विहंगम दृश्य बघू. शहरीकरण मोठं जोरदार पुण्यामध्ये होतंय आणि त्याचीच प्रचिती इथे येते. आता हा जो भाग आहे पूर्वी पुण्याच्या बाहेर होता, मात्र तो देखील आता गजबजलेला तुम्हाला बघायला मिळेल. इथे स्टंपिंग काय झालेली आहे की नाही याचं उत्तर तिसऱ्या पंचांकडून आपल्याला अपेक्षित आहे. ऑनलाईन चालत नाही, अलीकडे इनलाईन म्हणजे तुम्ही कम्प्लिटली लाईनच्या आतमध्ये असला पाहिजेत. 1 mm लाईनच्या आतमध्ये कमीत कमी असणं गरजेचं असतं. तर इथे तिसऱ्या पंचांकडून आपल्याकडे निर्णय पोहोचतोय ते काय घडलेलं आहे. गोल फलंदाजाला तर जाणीव झालेली आहे, त्याने वॉकआउट केलेलं आहे, मात्र तोही थांबवलेला आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आपल्याला प्रतीक्षा आहे. पाणी विशेष म्हणजे वेगवेगळे 10 कॅमेरेज हे सगळे दृश्य कव्हर करतायत, त्यामुळे वेगवेगळ्या अँगल कडून बघितलं जाईल की तिथे पाय कुठे, ज्यावेळेस बेल्स रिमूव्ह झालेले स्टंप मधून त्यावेळेस बघितलं जाईल की खेळाडू कुठे आहे. तो लाईनवर आहे, लाईनच्या आत आहे आणि नंतर पंच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. योग्य निर्णय. अगर सरपंच साहब देखिए थोड़ा सा डिफिकल्ट डिसीजन जब आता है तभी इंतजार करते हैं और बहुत ज़रूरी है क्योंकि सही फैसला आ जाए, थोड़ा सा वक्त चले जाए लेकिन सही फैसला आ जाए क्योंकि किसी के ऊपर अन्याय ना हो, इसीलिए ना वेट कर रहे, इंतजार कर रहे. अब तक देखिए तो शुभम कर बाहर आ रहे थे लेकिन अंपायर ने उनको रोका, थोड़ा सा चेक करते हैं. अभी भी चेक कर रहे हैं, शायद देखिए अभी भी डिसीजन पेंडिंग है. ये आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 14 पर्व, बैट्समैन जाना पड़ेगा बाहर. ओ यूटी आउट. फलंदाज बाद. ऑनलाईन आता आपण बघ अल्ट्रा झूम करून दाखवलंय तिथे प्रथम स्पोर्ट्स मीडियाने आणि लाल दिवा पेटलेला आहे. तर परतावं लागेल. एक वेगळं इन्व्हेन्शन आहे. अनेक अशा काही गोष्टी प्रहार प्रीमियर लीग मध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळतात. यावर्षी स्वतः सचिन ढवळे फाउंडेशननं बाउंड्री लाईन बनवलेली आहे. इथून आपण दुसऱ्या इव्हेंटची सेवा घ्यायचो, मात्र यावर्षी नव्यानंच हे अतिशय सुंदर बाउंड्री लाईन डिझाईन करण्यात आलेली आहे आणि जे बोर्ड आहे ते सलगपणे बसवलेले आहे. त्यामुळे एक मैदानामध्ये एक वेगळा लुक येतो मैदानाला. बॅनर्स देखील दिसत आहेत. यावर्षी IPLचा सीझन हंगाम सुरू आहे आणि त्यामुळे तिथे गॅलरीज ज्या बनवलेल्या आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या फॅन्ससाठी त्या गॅलरी यावेळेस तयार केलेल्या आहेत. इथे मात्र 4 धावा आहेत आणि निखिल इथापेचं हे षटक थोडंसं आता खर्चिक ठरलेलं आहे. फ्लिक केला होता चेंडूला, डावापाय पुढे टाकत मिड विकेट मध्ये जो गॅप होता क्षेत्ररक्षकांना निर्जीव भिंत करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावा मिळतील 4. यानंतर परत एकदा एक चांगला चेंडू आहे. इथे मात्र धावा मिळणार नाहीत. फलकावरती धावांची संख्या असेल 49. 7 बाद 49. देखिए जिस तरह से आपने लुक की बात की, जिस तरह से वेरिएशन की बात की प्रहार प्रीमियर लीग का आपके सामने, वो फिर से बार पीछे हटके स्क्वायर कट करना चाहते थे. एक और कमाल की क्या बात है, चेहरे पे मुस्कान है अजय इनके, क्योंकि क्या कमाल की काम करते विकेटों के पीछे. वो कहते कभी कभार ये मुस्कान मिलती है और मुस्कान करते करते नजर आ रहे हैं यहाँ पर अजय. और विकेट, एक और विकेट यहाँ पर आती हुई. पूरी तरह से ना विजय दुर्गा लाइन्स की बात करें तो शिकार करना सब भूल ही ऐसा लग रहा है. गेंदबाजों का पहले अगर दौर से देखिए तो पहले ओवर से पहले गेंद से देखिए हुआ क्या है. जिस तरह से आप देखिए, ये देखिए आगे निकल गए, उसके बाद में ये काम कर दिया. विकेट आई और विकेट अजय पोर्निंग. बहुत धीमी शुरुआत इस मैच की और फिर से बल्ला अगर देखिए तो क्रॉस बैटर खेला दूर मिड विकेट के क्षेत्र में. बद्री आए और कहाँ भाग रहे हैं, अकेले अकेले कहाँ जा रहे हैं, साथ हमें भी लेके जाइए. एक और विकेट यहाँ पर आती हुई. 49 पे थे, अब 50 लगे बोर्ड के ऊपर. 50 कम्स अप. 9 विकेट के नुकसान पे 50 रन. जीतने के लिए 51 चाहिए. आज के दिन का मेरे हिसाब से सरपंच साहब सबसे लोएस्ट स्कोर नजर आ रहा है. निखिल इथापे 11 धावा या षटकामध्ये आल्या. 12 धावा आलेल्या त्या षटकामध्ये एकूण आणि एक गडी बाद करण्याची संधी त्याला मिळाली. आपण पाहू शकतो विनोद कुंभारनं 4 तर अभि दांडगेने खूप दांडगी सुरुवात केली होती, पण तो पुढे त्याची मोठी इनिंग सुरू ठेवू शकलेला नव्हता. त्यामुळे इतर फलंदाजांनी मात्र घोर निराशा केली. आज अतुल डिंबळेचे षटक 2 प्रभावी ठरली. 22 धावा गडी बाद करण्यामध्ये यश आलं त्याला. 1 विकेट त्याने काढलेली आहे.
एकूण पहिला डाव संपलेला आहे आणि 50 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 9 गडी बाद 50 विजयदुर्ग लायन्स. तर जंजिराला अजिंक्य राहायचं असेल तर हा सामना जिंकायचा आहे. अजय पुराणिकची 2 षटकं 18 धावा 1 विकेट 6 डॉट बॉल आले त्याच्याकडून. ऋषिकेश दवनेकडून 1 षटक टाकलं 6 धावा 1 विकेट. चांगली गोलंदाजी राहिली 3 डॉट बॉल. विजय महाडिक 1 षटक 2 धावा देत 3 विकेट 4 डॉट बॉल. पहा काय कमालीची गोलंदाजी. 3 विकेट 2 धावा. तर निखिल इतापेचं 1 षटक आलं 11-12 धावा आणि 1 विकेट त्यानं काढलेली आहे. 3 डॉट बॉल त्याच्याकडूनही आलेले आहेत. एकूण या स्पर्धेमध्ये डॉट बॉलची संख्या बघितली तर ती जवळपास पोहोचलेली आहे 22 वरती. 22 बॉल हे डॉट बॉल आलेले आहेत 42 पैकी आणि फक्त 20 चेंडूंवरच तुम्हाला धावा काढता आलेल्या आहेत. 49 आहेत धावा. विजयासाठी 51 धावांचं टार्गेट समोर आहे. 51 धावा जंजिरा हिट फायटर्सला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पाहायचं अजय पुराणिक आणि त्यांची टीम कशा प्रकारे या धावांना सामोरं जाते. तर राठोडचा संघ या 49 या 50 धावांचं रक्षण करेल का याचं उत्तर देखील आपल्याला थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे. तर यानंतरची मॅच अनाउन्समेंट झालेली आहे आणि लगेचच नाणेफेकीचा कौल देखील होणार आहे. मॅच आहे पन्हाळा रायडर्स विरुद्ध रायगड वॉरियर्स. पन्हाळा रायडर्स विरुद्ध रायगड वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये या आणि जसे आपण टॉस बॉक्स मध्ये याल मी शैलेश निवंगुणे सरांकडे आपल्याला घेऊन जातो टॉस साठी. या सामन्याचे हायलाइट आहेत. सुरुवात फलंदाज पुढचे फलंदाज. चला चांगली फलंदाजी बघायला मिळाली. विशेषतः दांडगेकडून मोठे फटके आले त्यामुळे काही सुरुवातीला काही काळ थोडंसं वेगवान फलंदाजी बघायला मिळाली. काही कॅच सुद्धा ड्रॉप झाले होते पण त्यानंतर जसा विकेट पडायला सुरुवात झाली मग मात्र त्यांना कोणीच थांबवू शकलेलं नाहीये. हे लांब चेंडू होता आणि खूप चांगला कॅच विशालने पकडला होता. हे काही चांगले कॅच पण झालेले आहेत. पहिल्या 4 षटकांमध्ये संमिश्र अशी सुरुवात होती पण नंतरच्या 4 षटकांमध्ये मात्र या संपूर्ण डावावरती पारडं दिसलं. ते जंजिरा फायटर्स गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाने विकेट काढल्या. काही मोठे फटके जरूर आले. इथे पाहिलं आपण की तिसऱ्या पंचांकडून निर्णय मागितला गेला जो स्टंपिंग साठीचा. तर एकूणच डाव मात्र 50 धावा आहेत. 51 धावांची गरज आहे. जंजिरा संघ आपला 12th मॅन इथे पाठवा. 12, 13, 14, 15 कोणी चालेल आम्हाला. ज्याला सगळ्या खेळाडूंची नावं माहिती असा एक खेळाडू आमच्याकडे पाठवा. हे सगळे भविष्यातील अधिकारी आहेत. जरूर आपण बघून घ्या या सगळ्या खेळाडूंना. आणि जाऊयात टॉस साठी शैलेश निवंगुणे सरांकडे. नमस्कार. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतो आणि पुन्हा एकदा पुढील मॅचच्या नाणेफेकीच्या कौलासाठी आपण इथे मान्यवरांना विनंती करतोय. मी शरद सरांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल संपन्न करायचा आहे. एका बाजूने आपण पाहतोय रायगडचे धुरंधर आहेत तर दुसऱ्या बाजूने पन्हाळा. या दोन्ही संघांचे संघनायक आपल्याबरोबर जोडले जात आहेत. त्याचबरोबर मान्यवर देखील आहेत. कॉल कोण करेल? पन्हाळा संघाचा इथे कॉल असेल. एका बाजूने सचिन ढवळे तर दुसऱ्या बाजूने सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी. इथे फाउंडेशन असा कॉल येतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय पन्हाळा संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय. आतापर्यंतचा प्रवास अगदी सुखकारक झालाय. पुढील मॅच साठी देखील तुम्हाला शुभेच्छा देऊ कारण पुढे मॅच सुरू आहे. रायगड संघाला देखील पहिली मॅच गमावली आहे परंतु या मॅच मध्ये तुम्हाला विजय प्रस्थापित व्हावा अशी शिवचरणी प्रार्थना. पुढे एकदा आपण पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा देईल.
मॅच पुढे लगेच सुरू होते, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च न करता आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय, जिथे दुसऱ्या डावामध्ये धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि कशा प्रकारे रोखलं जाईल पुन्हा एकदा जाणून घेऊयात. पुन्हा एकदा सलीम भाई आणि त्याचबरोबर नरेश धोमे सर आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मधून जॉईन होतील. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद शैलेश निवंगुणे सर. टॉस बॉक्स मधून आपण मैदानामध्ये आलेलो आहोत. जंजिराने सुरुवात केलेली आहे. 6 धावा हर्षल काळेच्या गोलंदाजीमध्ये आलेले अतुल डिंबळे आणि विजय महाडिक ही जोडी मैदानामध्ये. अतुल स्ट्राईक एंड वरती. इथे आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तिथे येऊ शकते. 7 धावा जंजिराने सुरुवात केलेली आहे. खर तर जंजिरा अजिंक्य आहे. छत्रपती शिवाजी राजांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, संभाजी राजांनी प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. कारण त्या किल्ल्यावरती एक असं अजस्र तोफ आहे, तिचं नाव आहे कलाल बांगडी. 360 डिग्री मध्ये ती फिरू शकते आणि म्हणून कुठूनही आक्रमण झालं तरी सुद्धा ही तोफ ते आक्रमण मोडून काढत होती. तर पाहायचे आता अशी कलाल बांगडी आहे का जंजिऱ्याकडं. ती कोणती तोफ आहे जी कलाल बांगडी असेल, जी जंजिरेला अजिंक्य ठेवणार आहे. 7 धावा फलकावरती. तर माझ्या समोर जोडले जात आहेत सलीमभाई शेख. भाईंचं मनपूर्वक स्वागत. स्वागत स्वैग के साथ में किया, लॉफ्टेड शॉट 6 के साथ में. आइए जनाब, स्वागत आपका है. क्या बात है विजय. नाम विजय, विजय रथ पे सवार है और सीधा फ्लाइट आपके सामने. इनके सामने फ्लाइट आप नहीं दे सकते. जब जब फ्लाइट देंगे तो फ्लाइट में बिल्कुल बहा के ले जाते हैं. कमाल का शॉट. 6 रन. मी एका तोफेची चर्चा करत होतो, परंतु जंजिरा फायटर्स कडे एक नाही 4 तोफा आहेत कलाल बांगडीत. त्या पण चारही बाजूला ठोकतात. इथं पहिला ठोकलाय षटकार विजय महाडिकनं. षटकारानंच त्यानं खातं खोललेलं आहे. अतुल डिंबळे सुद्धा एक कणखर मोठी तोफ आहे आणि विजय महाडिकनं सुद्धा दाखवून दिले की मी सुद्धा कलाल बांगडेपेक्षा कमी भयानक नाहीये, मी सुद्धा तेवढाच भयानक आहे. पहिला आगीचा गोळा त्यानं लॉंग ऑफच्या बाहेर ठोकलेला आहे. 6 धावा. 13 धावा फलकावरती जंजिरा. अजून पहिलं षटक सुरू आहे. हर्षल काळे शेवटच्या चेंडूसाठी असेल विजय महाडिक समोर. फाईनला गॅप मिळतोय का? मिळतोय आणि धावा मिळतील 4. एक और खराब गेंद दी गई तो पहले फ्लाइट दी वहां पर लॉन्ग ऑफ वाइड क्षेत्र में छक्का. उसके बाद में फलकावरती धावा असेल. गोलंदाजाचं नाव सांगा. पहिला चेंडू या षटकातला येतोय आणि पहिल्या चेंडूवरती अतुल डिंबळेकडून यास परत एकदा पुढे सरसावत. इथे अजून एक लफेदार टोला. धावा 6. क्या बात है. पहले गेंद देखिए दिशा से भटके वहां पर देखिए तो स्क्वायर में चौका. उसके बाद में फ्लाइटेड कमाल का छक्का. 6. 2 गेंदों में 10 आए. एक और फिर से बार बल्ला इस बार भी घूमा है. इस बार भी मिल जाएंगे रन. 4 4 6 4. थँक्यू. आमच्या म्युझिशियनची सुद्धा कसरत आहे. धन्यवाद डीजे. म्युझिशियनची सुद्धा कसरत आहे, कारण त्यांना सतत म्युझिक वाजवावं लागलेलं आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर. हायलाइट्स बघा. आता हायलाइट्स म्हणजे हे सगळे बॉल्स आहेत. पहिला चेंडू जर लॉंग ऑफला ठोकला तर विजयनं त्यांचा अतुल डिंबळेनं हाच चौकार खेळला होता. अतुल डिंबळेचा हाच फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि त्यानंतर पुन्हा मिड विकेटला. इथे पुढे सरसावत जमिनीच्या समांतर यावेळेस मिड विकेटला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला आहे. दुसरी धाव घ्यायची आणि पाहता पाहता ते पूर्ण करतील. जंजिरा फाइटर्स 33 वरती पोहोचलेले आहेत. दूसरा ओवर प्रगति पे 33 रन लगे बोर्ड के ऊपर. आप देखिए तो कितना जबरदस्त शुरुआत किया अतुल डिंबले. इन्होंने 9 गेंदों 27 रन. 300 का स्ट्राइक रेट इनका. विजय की बात की 2 गेंदों में 6 बना के खेल रहे. और दूसरे पर अजय उबले. अगर ये अजय उबाले 20 रन अब तक खर्च किए. एक और फिर से बार डांसिंग डाउन द ट्रैक. एक टप्पा खाकर जाएगा लॉन्ग ऑन में
और ये भी आएगा चौका। इस ओवर में रन आए 24। मैच का समय बचाने वाला काम करे अतुल। 37। यानंतरची मॅच टॉस झालेला आहे आणि त्या दोन्ही संघांनी तयार राहा, कारण हा सामना थोडासा वेगवान जातोय. आता काही धावा फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत. यानंतरच्या दोन्ही संघांनी मॅच साठी तयार राहा. 33 धावा फलकावरती आलेल्या आहेत. आता फक्त 19 धावा पाहिजेत, माफ करा 18 धावा पाहिजेत. ये हमारे देखिए तो चाहने वाले इस प्रहार प्रीमियर लीग को सफल करने के लिए ये दो है ना बंदे है ना ये मैच को देख रहे हैं और अपने एंड्रॉइड मोबाइल के अंदर है ना लाइव चित्रण भी करते हुए. क्या जबरदस्त है, हमारे कैमरामैन ने इनको पकड़ा है. ओ ये भी जबरदस्त है, लेकिन सीधा खिलाड़ी के हाथों में पिक कर दिए और बहुत उम्दा पकड़ लिया कैच. जाते जाते विकेट अपने नाम में करके गए. 20 रन खर्च किए लेकिन सौरभ ने पकड़ लिया कैच. विकेट आई है, पहली विकेट. 270 चा स्ट्राइक रेट राहिलाय अतुल डिंबळेचा. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुढे सरसावत आला, तो बघितला चेंडू आपटलाय, मागे खेचलाय, तर पूल केला चेंडूला आणि तिथेच स्क्वेअर लेगला झेल टिपला गेला. अतुल डिंबळे बाद. धक्का मोठा बसेल, मात्र 10 चेंडू मध्ये 27 धावा. 270 चा स्ट्राइक रेट होता अतुल डिंबळेचा. आज तो भयानक स्पीडने खेळत होता. बॅटचा स्विंग सुद्धा त्याचा महाभयंकर होता, आज महावेगवान होता. पण ही इनिंग जास्त मोठी होऊ शकलेली नाहीये. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. यस विजय महाडिक बरोबर आता नवीन फलंदाज प्रफुल्ल. शायद देखिए यहाँ से अगर देखिए सरपंच साहब बात करेंगे, पहले 2 ओवर में 33 रन लगे हैं. आपने बोर्ड पे रन लगाया नहीं है, खर्चे आपने वो कहते हैं कि कम खर्चे में ज्यादा खर्चे होने चाहिए. मात्र 51 रन चाहिए की जरूरत है, लेकिन आपने 2 ओवर में 33 रन लुटा लिए हैं. हालांकि देखिए शुरुआत बहुत ताबड़तोड़ की विजय का साथ निभाने के लिए जिस तरह से अतुल है, उसके बाद में क्या बेहतर शुरुआत की है. अब गेंदबाजी में थोड़ा सा बदलाव था. और नंबर 3 टेप बॉल के मैजिक और टेप बॉल के लेकर आए हैं. बल्लेबाजी वहां पे विजय महाडिक. 18 चाहिए मुकाबला जीतने के लिए. थोड़ा सा समय बचाने वाला काम जरूर किया, लेकिन इस ओवर में थोड़ा सा कमबैक कर सकती है टीम. नहीं है, बिल्कुल बल्ले का मुंह खोला है और बल्ले बल्ले कराई है. इनसाइड आउट टिपिकल शॉट नजर आया. गजब का शॉट खेला है. 6 रन. टेप बॉल ओव्हर सुरू झालेली आहे, म्हणजेच ISPL बॉल ओव्हर. पहिलाच बॉल होता उजव्याच्या बाहेर, थोडासा लेंथ होता आणि सरळ बॅटनं तुम्ही पाहिलं असेल की बॅटचा फ्लरिशिंग फॉलो थ्रू किती सुंदर होता. टायमिंग बेमिसाल आणि अतिथी कक्षाच्या समोर ठोकलेला हा षटकार. विजयाच्या नजीक समीप पोहोचताय जंजिरा फायटर्स. अगदी सहजपणे चेंडूला खेळत, ताकद लावली नाही, ते टायमिंग चांगलं मिळालं. अगर देखिए तो प्रताप स्पोर्ट के कैमरामैन को भी उन्होंने नाराज किया नहीं है. आखिरी दम तक पोज देते रहे और कहा होगा कि खींची मेरी फोटो. क्या जबरदस्त शॉट खेला है, बिल्कुल टाइमिंग और कमाल के प्लेसमेंट भी. और 6 रन प्राप्त करते हुए 39. 12 रन दूर है मुकाबला जीत से टीम. टेप बॉल के पहला गेंद खेलते हुए कमाल का मैच में 6. ये फिर से बात तोहफा. पहला बेहतर तो दूसरा बेहतरीन है. इस बार तो सत्ता खुल गया है. एक गेंद में 13 रन वसूल हुए. पहले और पिच गेंद लॉफ्टेड शॉट 6, उसके बाद में वेस्ट साइड नो बॉल, उसके ऊपर छक्का. तो एक गेंद में 13 रन. चमत्कार हो रहा है मैदान में. ISPL बॉल ओव्हर्स आणि या षटकामध्ये गोलंदाज खूपच महागडा ठरतोय. पहिला बॉल त्याने गुडलेन दिला, त्याला लॉंग ऑफला पाठवला. दुसरा फुल टॉस टाकला कमरेच्या उंचीच्या वर, त्याला फाईन लेगला पाठवलं 6 धावांसाठी. 7 धावा तिथे, नो बॉल आहे आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. आता धावांची गरज आहे फक्त आणि फक्त 5. डावेष्टीच्या बाहेर वाईड असणारच आहे. समित जोशी सर आपले दोन्ही हात फैलावत आहेत आणि फलकावरती धावा 47. 1 बाद 47. जंजिरा फायटर्स विजयासाठी फक्त 4 धावा दूर आहेत. जंजिरा काय इनिंग राहिली जंजिरा संघाची. ॲज अ बॉल खूप चांगली कामगिरी केली त्याने. टोटल 50 वरती रोखलं त्याने विजय दुर्गला
आणि त्यानंतर पाठलाग. तिसरं षटक एव्हाना सुरू झालेले 13 चेंडू टाकलेले आहेत आणि धावफलक 48 वरती पोहोचलेला आहे. मात्र 3 रन चाहिए मुकाबला जीत के लिए और तीसरा और ही प्रगति है 13 गेंदों में 48 रन. जिस तरह से बल्लेबाजी की है सारे खिलाड़ियों ने, गेंदबाजी में गेंदबाजों ने अच्छा काम किया, बल्लेबाजी में अच्छी बल्लेबाजी है. और दूसरी तरफ विजय दुर्ग लायंस की बात करें तो ये पूरी टीम ना बल्लेबाजी में ना गेंदबाजी में ना फील्डिंग में वो तंदुरुस्त नजर आई नहीं है. ओहो इस समय थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ गेंदबाजी, पटकी हुई गेंद है लेकिन निकल गई है, काफी फाइन निकल गई है गेंद. और 1 रन यहाँ पर अगर दिए तो 1 रन बस मिल जाएगी. उस 1 रन के साथ में कारवा आगे बढ़ता हुआ 49 रन. लेग बाइस ग्रुप से सिंगल 2 रन दूर मुकाबला जीत से टीम जंजीरा फाइटर्स. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. थोड़ा सा कहते हैं ना कि समय बचाने वाला काम जरूर जारी है कि इस गेंद पे मैच खत्म होगी. जी हाँ, फुल टॉस गेंद है, लॉफ्टेड ऑफ ड्राइव देखने नजर आया. लॉन्ग ऑफ वाइड क्षेत्र में खिलाड़ी मौजूद वहां पर है, मिल जाएगा सिंगल. 1 रन दूर है मुकाबला जीत से. अगली दोनों टीमें तैयार रही है, बस 1 रन चाहिए मुकाबला जीत के लिए. 50 कंप्लीट, 2.3 के बाद में 15 गेंदे. जंजीरा फायटर्स विजयाच्या उंबरठ्यावरती उभे. शुभमकरचा ISPL बॉल ओव्हर्स आणि इथे चेंडू चांगला आहे. अजून एक चेंडूची प्रतीक्षा असेल. कहते ना इतने सारे मुफ्त के रन मिले फिर भी ये बैटर कहता है कि अरे एक और मुफ्त के दीजिए. यही होता है जब मुफ्त के मिलता है ना तो इंसान कहता है लेने चाहिए, देने नहीं चाहिए. देखिए 1 रन दूर है, बहुत अच्छा ओवर घटा नहीं है. शुभम का अगर देखिए तो शुभम कर का भी इस बार वाईट बॉल आणि याच बरोबर जंजीरा फायटर्सनं सामना 9 गडी राखून जिंकलेला आहे. मात्र 16 चेंडू मध्ये हा सामना संपलेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन असेल तर निश्चित विजय दुर्ग लायन्स संघाला पुढच्या सामन्यांसाठी भरपूर शुभेच्छा असतील. यानंतरची मॅच दोन्ही संघांनी तात्काळ मैदानामध्ये यायचंय. तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण लगेच जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विजय दुर्ग लायन्स आणि जंजीरा फायटर्स यांचा सामना संपलेला आहे. तर यानंतरची जी मॅच आहे पन्हाळा रायडर्स विरुद्ध रायगड वॉरियर्स अशी मॅच यानंतर होते. दोन्ही संघांनी लगेच तयार राहा, पन्हाळा रायडर्स आणि रायगड वॉरियर्स. तर या सामन्याचा सामनावीर ठरतोय विजय महाडिक. 1 षटक टाकलं, 2 धावा, 3 विकेट. विजय महाडिक ठरतोय मॅन ऑफ द मॅच. दोनों टीम अगले दोनों टीमें रायगढ़ और पन्हाड़ा की जो मैच है, रायगढ़ वॉरियर्स और पन्हाड़ा रायगढ़ के बीच में, दोनों टीम अंदर आ जाइए बीच मैदान में. और प्रेजेंटेशन बॉक्स में सरपंच नरेश जी ढोमे सर वहां पर जुड़ जाएंगे. विजय को दिया जाएगा मैन ऑफ द मैच का खिताब. और कॉमेडी बॉक्स भी यहाँ पर थोड़ा सा है ना बदलाव यहाँ पर भी होने वाला है. फिर से